राजन साळवी काय आहे, कसा आहे, आमच्या जनतेला माहिती आहे, संपूर्ण आमच्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे यामध्ये निर्दोष आहे, मला विश्वास या ठिकाणी आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेचे आमदार राजन साळवी काल 6व्यांदा ACB कार्यालयामध्ये हजर राहिले अलिबाग इथं. आणि त्यावेळी जो घडलेला घटनाक्रम आहे तो आपण त्यांच्याकडून समजून घेणार आहोत. मला वाटतं मला जी माहिती मिळाली त्यानुसार राजन साळवी यांनी अधिकाऱ्यांनाच एक इशारा दिलेला आहे. तो नेमका काय मी समजून घेणार आहे. सर, काल जेव्हा तुम्ही ACB कार्यालयामध्ये गेलात, म्हणजे 6व्यांदा गेलात काल, असं काय घडलं किंवा तिथे नेमकं काय घडलं ते तुम्ही प्रेक्षकांना सांगणं अपेक्षित आहे. आता गेले 1.5 वर्ष अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या प्रॉपर्टीची चौकशी केली जाते. हरकत नाही, त्यांचा तो अधिकार असेल, परंतु माझ्या चौकशी माझ्यावर माझ्या पत्नीची, 2 मुलांची, त्याच्या पलीकडे जाऊन माझ्या मोठ्या भावाची, माझ्या वहिनीची, माझ्या पुतण्याची, माझ्या PNची आणि माझ्या मतदारसंघामध्ये जी विकासाची कामं झालेली आहेत त्या ठेकेदारांची, अशा तऱ्हेची जवळजवळ आत्तापर्यंत 70-75 लोकांच्या चौकशीचा CCMरा मागे लावला. दुर्दैव आहे, राजन साळवी काय आहे, कसा आहे, आमच्या जनतेला माहिती आहे, संपूर्ण आमच्या मतदारसंघातल्या लोकांना माहिती आहे. आणि म्हणून मी निश्चितपणे यामध्ये निर्दोष आहे, मला विश्वास या ठिकाणी आहे. आणि म्हणून मी काल जेव्हा गेलो तर गेल्यानंतर स्वतः त्या ठिकाणी माझ्या नावावरती असलेली वाहनं, 2 व्हीलर असेल, 4 व्हीलर असेल, त्याची संपूर्ण माहिती, त्याचे किलोमीटर किती फिरले, त्या किलोमीटरला लागले डिझेल आणि मेंटेनन्स, त्याची चौकशी त्या ठिकाणी करण्यात आली. त्यानंतर असलेल्या अनेक गोष्टी तपासल्या गेल्या. आणि मग ते बघितल्यानंतर मला स्वतःचाच राग स्वतःवरती आवर घालता आला नाही. मला असं वाटलं की 6व्यांदा आलो, माहिती दिली, सतत हा CCMरा चालू आहे, रत्नागिरीतून अलिबागला यायचं जायचं, खूप प्रचंड याचा त्रास होतो. म्हणून त्यांना सांगितलं की आज आलो, हा शेवटचा आलो, ह्याच्या पुढे तुमची नोटीस मला आली तरी मी तुमच्यापर्यंत येणार नाही, तुमच्यापर्यंत पोचणार नाही. तुम्हाला वाटलं तर नोटीस पाठवा, पाहिजे असेल तर तुम्ही रत्नागिरीच्या माझ्या निवासस्थानी या, मला अटक करा आणि मला घेऊन चला, माझं काही म्हणणं नाही, परंतु यापुढे मी तुमच्या ACB कार्यालयामध्ये पाऊल ठेवणार नाही, अशा ती ठामपणे त्यांना उद्वेगाने मी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. बरं, आतापर्यंत ACBनं म्हणजे तुमची असेल, तुमच्या नातेवाईकांची असेल किंवा कुटुंबियांची चौकशी झाली, अगदी PNची देखील, माहिती नेमकी काय काय मागितली गेली किंवा ही चौकशी जेव्हा होते त्यावेळेला काय काय प्रश्न तुम्हाला विचारले गेलेले आहेत, एक अगदी थोडक्यात सांगायचं झालं. दुर्दैवाने माझी जी मालमत्ता आहे त्या संबंधित तुम्ही चौकशी करा. माझं 40 वर्ष मी राजकारणामध्ये आहे, जवळजवळ 50 वर्ष मी संपूर्ण माझ्या व्यवसायामध्ये आहे, माझं हॉटेल आहे, त्यातून माझं उत्पन्न हे सर्व लोकांच्या समोर आहे. पण एक गोष्ट खेदाचीने सांगूच वाटतं की माझी आई ही आजारी गेली 10 वर्ष होती, ती आज जगात नाही आहे. तिच्यावरती औषध उपचार केले तसा प्रश्न मला विचारला गेला, त्याचा खर्च कसा केला तो केला गेला. मागच्या वेळेला माझ्यावरती एन्जिओप्लास्टी झाली, त्या एन्जिओप्लास्टीवरती खर्च कसा केला, कशातून केला, हा प्रश्न विचारला गेला. ही दुर्दैवाची गोष्ट आहे. अशा तऱ्हेचे अनेक प्रश्न जे विचारलं नाही पाहिजे तसं विचारून त्यांनी मोकळं केलेलं आहे. त्यामुळे ह्याच्यापुढे काय वेदना, दुःख काय असू शकत नाही. परंतु निश्चितपणे माझा विश्वास न्यायदेवतेवरती आहे, माझा विश्वास माझ्या जनतेवरती आहे. निश्चितपणे यातून सही झाला म्हणून मी बाहेर पडा, हे लागलेलं शुक्ल कष्ट नक्की जाईल असा तर माझा विश्वास आहे. ह्याला जोडून एक मी प्रश्न घेतो. तुम्ही आता म्हटलात की मी येणार नाही, त्यांना आम्ही अगदी सांगून आलो आहे, पण तुम्ही आत्तापर्यंत म्हणता, आता देखील म्हटलात की मी तुम्हाला सहकार्य करेन. मग ही जी भावना तुमची निर्माण झाली त्याला काय कारण आहेत किंवा तुम्ही असा स्टँड घेण्याचं कारण काय नेमकं? आत्तापर्यंत मी ह्या संपूर्ण चौकशीला सामोरं गेलो, अनेक प्रश्नांची अनेक उत्तरं व्यवस्थित दिली गेली, माझ्या कुटुंबियांनी व्यवस्थित कागदपत्र व्यवस्थित दिली, पण आज 6 वेळा जाऊन सुद्धा यांचं समाधान होत नाही आहे. म्हणजे ह्यांना करायचं काय सरकारला, ह्या अधिकाऱ्यांना हेच मला समजत नाही. आणि म्हणून उद्वेगाने सांगितलं की याच्यापुढे मी तुमच्या कार्यालयाला पाऊल टाकणार नाही, तुम्हाला पाहिजे असेल तर नोटीस पाठवा, नोटीसीला नाही आलो तर मला उचला आणि गुन्हा दाखल घेऊन चला, असं त्यांना स्पष्टपणे मी इशारा दिलेला आहे. पण उद्या कारवाई झाली तर तुम्हाला भीती नाही वाटत? कारवाईला मी घाबरतच नाही, कारण राजन साळवी संघर्षातून उभा राहिलेला आहे. आत्तापर्यंत अनेक केसेस, अनेक संघर्ष मी माझ्या 5वीला पोचलेले आहेत. आता अनेक आंदोलनांना मी पोलीस कस्टडीमध्ये जेलमध्ये राहिलेला आहे. त्यामुळे पोलीस स्टेशन, जेल मला नवीन आहे. लोकांच्या हितासाठी अनेक प्रश्न मी आत्तापर्यंत मी हाती घेतले, त्याच्यात मला यश आलेलं आहे. आणि म्हणून पोलीस स्टेशन, कोर्ट, मला त्याची काही फिकीर नाही, मी निश्चिंत आहे. एक शेवटचा प्रश्न घेतो. या सगळ्या गोष्टींमध्ये पक्षप्रमुख आणि तुमचे माजी मुख्यमंत्री जे राहिले तुमच्या पक्षाचे, शिवसेनेचे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा पाठिंबा किंवा यांची प्रतिक्रिया कशी होती सगळ्या घडामोडीनंतर? काल देखील त्यांनी तुमच्या संपर्क साधलेला असणार आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब सतत माझ्या पाठीशी उभे राहिलेले. खरं म्हणजे वंदनीय शिवसेना प्रमुखांचा मी लाडका होतोय, तुम्हा संपूर्ण जनतेला
निश्चितपणे माहिती आहे आणि शिवसेना पक्षप्रमुखांनी सतत चांगल्या वाईट दिवसामध्ये माझ्या पाठीशी उभे राहिलेले आहेत. ही चौकशी लागल्यानंतर प्रत्येक ज्या वेळेला चौकशीच्या दिवशी मी जातो त्यावेळेला प्रत्येक दिवशी त्यांचा मला एक दूरध्वनीवरून मोबाईलवरून मला फोन येतो, विचारपूस केली जाते. कालही त्यांनी मला रात्री 8-8:30 वाजता मला स्वतः फोन केला, माझी संपूर्ण यासंबंध चौकशी केली, विचारपूस केली आणि ठामपणे सांगितलं, राजन तुझ्या पाठीशी संपूर्ण शिवसेना महाराष्ट्रातली आणि आमचं ठाकरे कुटुंब आहे हे सांगितल्यानंतर मला सुद्धा खूप भारावून गेलो. कारण एक मोठा पक्षाचा नेता माझ्या पाठीशी ठामपणे उभा आणि मला काय पाहिजे मी अत्यंत समाधानी निश्चितपणे यामध्ये आहे. आणि तुमची मनस्थिती जाणून घ्यायची आहे. म्हणजे मी शेवटचाच प्रश्न घेतो तुम्हाला. जेव्हा कुटुंबियांची किंवा आईबद्दल औषधोपचाराबद्दल ज्या वेळेला असे प्रश्न विचारले गेले त्यावेळेला मनातल्या भावना काय होत्या तुमच्या नेमक्या? निश्चितपणे चौकशीला सामोरं जायला मी आता डगमगलो नाही. माझी चौकशी तुम्ही कधी कशी करा, पण दुर्दैवाची गोष्ट आहे की माझ्या आईच्या आजारपणावरती केलेल्या खर्चाबद्दल मला विचारलं जातं, माझ्या एन्जिओप्लास्टीबद्दल केलेल्या खर्चाबद्दल विचारलं जातं, माझ्या घरी येऊन या ठिकाणी मी घराची मोजमाप केली जाते, हॉटेलची मोजमाप केली जाते. ही दुर्दैवाची गोष्ट निश्चितपणे प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येऊ नये अशी माझ्या भावना आहे. निश्चितपणे हा एकदम दुःखाची गोष्ट निश्चितपणे माझ्या आयुष्यामध्ये आलेली आहे आणि हे दुःख कोणाच्या वाटणीला येऊ नये अशी माझ्या भावना या ठिकाणी आहेत. तर राजन साळवी होते. अर्थात यापुढं ACBची नेमकी कारवाई काय राहणार आहे किंवा त्यांच्या या चौकशीला राजन साळवी कसे सामोरे जाणार आहेत हे पाहावं लागेल. कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, ABP माझा, रत्नागिरी. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.